राम समर्थ. तसं आपण काल बघितलं होतं की जय विजय हे जे भगवंताचे पार्षद होते, या दोन्ही पार्षदांना शाप मिळाला होता आणि अर्थात तो शाप मिळण्याचं कारणसुद्धा आपण बघितलं होतं की त्यांनी अहंकार झाल्यामुळे सनकादिक ऋषींना न ओळखता त्यांना कमी लेखून त्यांनी रस्ता जो आहे तो अडवला होता आणि त्याच्यामुळे अर्थात सनकादिक ऋषी जे आहेत ते क्रोधिष्ठ झाले होते आणि त्यांना शाप दिला होता. आणि शाप त्याने अशा प्रकारे दिला होता की ही जी जागा आहे ज्या ठिकाणी तुम्ही सेवा करता आहात, या ठिकाणी असणारे प्रत्येक व्यक्ती ही भगवंतासारखीच असायला पाहिजे हे गृहीत धरलेले की अभिप्रेत आहे. परंतु तुम्ही दोघंजण मात्र या जागेसाठी पात्र नाहीत. तुमची दृष्टी जी आहे ती दूषित आहे, समदृष्टी तुम्ही नाही आहात आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही भगवंताचे पार्षद म्हणून सेवा करण्यास लायक नाहीत आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्या जागी पाठवून देतो जिथे तुम्ही योग्य आहात असं मला वाटतं. हा एक प्रकारचा दंडच मी तुम्हाला देणार आहे. आणि त्यांनी ही शापमाने उच्चारले की तुम्ही आता इथून मृत्यू लोकामध्ये जाल आणि याच ठिकाणी तुम्ही राहण्याची तुमची जी आहे ती लायकी आहे किंवा याच ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थाने शोभता, अशा प्रकारे त्यांनी उद्गार काढले. अशा प्रकारे जेव्हा सनकादिक ऋषींनी शापवाणी उच्चारली तेव्हा मात्र यांना बुद्धी सुचली. ते म्हणाले, आम्हाला माफ करा, आमच्या हातून अतिशय अक्षम्य अशी चूक घडली, आम्ही आपल्याला ओळखलं नाही, क्षमा याचना केली. अर्थात सनकादिक ऋषी म्हणाले, आमचा शाप तर निष्फळ होणार नाही नक्कीच, परंतु इतकंच म्हणेन की तुमचा उद्धार भगवंत प्रत्यक्ष स्वतः करतील. हे फक्त त्यांनी सांगितलं आणि अर्थात तो एक प्रकारचा उशाप होता. हे सगळं होत असतानाच भगवंत सुद्धा त्या ठिकाणी आले. भगवंतांनी सुद्धा अतिशय जेव्हा भगवंत तिथे आले तेव्हा सनकादिक ऋषी खरं पाहिलं तर त्यांचं रूप बघूनच सद्गतीत झाले होते. काय बोलावं हे त्यांना समजत नव्हतं. आणि त्यावेळेस भगवंत म्हणाले की आपण आमच्याकडे आलात आणि माझ्या पार्षदांनी आपला अपमान केला, ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे किंवा माझी चूक आहे, म्हणून आपणच मला क्षमा करा. अशा प्रकारे भगवंत म्हणाले. तेव्हा सनकादिक ऋषी म्हणाले, अहो भगवंत काय म्हणता, आपण या जगाचे पोषण करते पालन करते आपण आहात. हे त्रिलोक जे आहे आपल्यामुळे आहे आणि आपण असे उद्गार नका काढू. आम्हाला खरोखर शर्मंदगी वाटते की आमच्यामुळे खरं पाहिलं तर हा प्रसंग आपल्यावर आला. आम्हाला क्रोध आला जो यायला नको होता, परंतु क्रोधवश आम्ही हा शाप दिला. खरं पाहिलं तर दंड घेण्याच्या लायक आम्ही आहोत, तेव्हा आपणच आम्हाला एखादा दंड द्यावा, कारण आम्ही आपल्या पार्षदांना न विचारता हा शाप दिला आहे. ते खरोखर आपल्या या माझ्या शिक्षेला पात्र आहेत की नाही याचा विचार न करता आम्ही त्यांना हा शाप दिला आहे, म्हणून आम्हीच आपली क्षमा याचना करतो. अशा प्रकारे भगवंताचीच त्यांनी अर्थात क्षमा मागितली. परंतु भगवंत म्हणाले, असं नाही आहे, माझ्या कुठल्याही भक्ताला कोणीही जरी त्रास दिला, ती व्यक्ती कोणी असो, माझ्या शरीराचा एखादा अवयव जरी असेल, माझा हात जरी असला, तो हातसुद्धा मी बाजूला केला असता. माझ्या भक्तांना कोणीही कुठूनही त्रास दिला तर ते मला चालत नाही. त्यामुळे तुम्ही जे काही केलं ते योग्यच केलं आहे, यात शंका नाही आहे. किंबहुना हे होणं मला अपेक्षितच होतं, त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अशा प्रकारे त्यांनी सनकादिक ऋषींनासुद्धा अशा प्रकारे सांगितलं. अर्थात सनकादिक ऋषींनी त्यांचं दर्शन घेतलं, तृप्त झाले ते, आणि अर्थात मग तिथून त्यांनी यथावकाश पुढे जे आहे ते गमन केलं. अशा प्रकारे सनकादिक ऋषी तर तिथून निघून गेले शापमाने उच्चारून.
जय विजय जे आहेत ते अर्थात खूपच पश्चाताप त्यांना झाला होता शापवाणी ऐकल्यामुळे. त्यांच्याकडे भगवंत वळाले आणि म्हणाले, तुम्ही सुद्धा वाईट वाटून घेऊ नका, काळजी करू नका. हे जे काही घडलं आहे यामागे सुद्धा माझी प्रेरणा होती. त्याचं कारण असं आहे की खूप जुनी गोष्ट आहे की ज्यावेळेस मी योगनिद्रेमध्ये होतो त्यावेळेस लक्ष्मी जेव्हा माझ्या दर्शनासाठी आली होती त्यावेळेस तुम्ही तिलासुद्धा अशाच प्रकारे अडवलं होतं. आणि त्यावेळेस लक्ष्मीला तुम्ही जेव्हा अडवलं त्यावेळेस तिने तुम्हाला संतप्त होऊन शाप दिला होता की तुम्ही पृथ्वी तलावर जाल. आणि तो जो शाप होता तो शापच खरा होण्याची आता वेळ जवळ आली होती, म्हणून पुष्टी होण्यासाठीच हा दुसरा शाप तुम्हाला मिळाला आहे. त्याचं कारण म्हणजे माझी प्रेरणाच त्यांना होती. त्यामुळे हे सगळं जे होतं ते घडणार होतं आणि ते घडावं म्हणूनच माझी प्रेरणा त्यामागे होती. तेव्हा तुम्ही जे काय घडलं ते त्याचं आता तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, काळजी करू नका. तुम्ही पृथ्वी तलावर जरी गेलात तरीसुद्धा तुम्ही मला कधी विसरणार नाही हे लक्षात ठेवा आणि मीच तुमचा उद्धार करेन हेही लक्षात ठेवा. अशा प्रकारे त्यांनी जय विजय यांनासुद्धा भगवंतांनी जे आहे ते त्यांचं दुःख थोडंसं हलकं केलं. अर्थात शापवाणी जी आहे तिचा परिणाम झाला आणि जय विजय हे अर्थात भूमीकडे खाली यायला लागले. सर्व वैकुंठामध्ये हाहाकार उडाला की इतके भगवंताचे प्रिय असे पार्षदसुद्धा आता मृत्यू लोकाकडे चालले होते. कोणालाही हे माहीत नव्हतं की का चालले, फक्त भगवंताला माहीत होतं, जय विजयांना माहीत होतं आणि अर्थात सनकादिक ऋषींना माहीत होतं की हे काय घडतं आहे. अशा प्रकारे ते जे आहेत ते अर्थात भूतलावरती आले. ते भूतलावरती आले त्यावेळेस अर्थात त्यांचा जो जन्म होता तो जन्म अर्थात त्यांनी दितीच्या पोटी घेतला होता. दितीच्या गर्भामध्ये त्यांनी प्रवेश केला होता. आणि दिती जी आहे हिला गर्भधारणा झाली होती ते तर आपण याच्या आधीच्याच प्रकरणामध्ये ऐकलेलं आहे की कशा प्रकारे तिला गर्भधारणा झाली होती अनुचित वेळेस सगळं केल्यामुळे. आणि ती गर्भधारणा झाली होती आणि तिला अनुकूल असा गर्भ जो आहे तो अर्थात आवश्यक होता. आणि याच ठिकाणी बरोबर अचूक ठिकाणी ह्या दोन शापित अशा ह्या जय विजय यांनी या गर्भामध्ये प्रवेश केला. सगळ्या गोष्टी एकाला एक जुळून आल्या होत्या. अशा प्रकारे दितीच्या गर्भामध्ये हे दोघे जण अवतीर्ण झाले. मला वाटतं माईक कोणाच तरी ऑन आहे. रुचिता तुझा माईक ऑन आहे. रुचिता पाटील नाही ऑन आहे. प्रिया माईक बंद करा. लिंक कोणी टाकली? हो हो एक मिनिट एक्झिट घेतली. ठीक आहे श्रीराम. तर अशा प्रकारे दितीच्या गर्भामध्ये जय विजय यांनी प्रवेश केला. सगळ्या गोष्टी एकाला एक लिंक होत्या की दितीने अनुचित वेळेस हे सगळं केलं आणि त्याचं तिला फळ मिळालं होतं की तिला अशा प्रकारचे गर्भ होणार होते किंवा अशा प्रकारची मुलं होणार होती. आणि अर्थात त्या जागी बरोबर ही शापवाणी मिळालेले हे दोन जे आहेत ते पार्षद त्या ठिकाणी प्रवेश करते झाले. असं गरुड पुराणामध्ये म्हणलं आहे की जेव्हा स्त्री गर्भधारणा तिचे होते त्यावेळेस अनेक आत्मे आसपास घोटाळत असतात, त्याचे जीव निर्माण होत असतात आणि ते प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात असं म्हणलं आहे. कारण जसं या ठिकाणी दितीला शाप मिळाला होता की दितीने शाप तर दितीला नव्हता मिळाला, परंतु दितीने जे काय अनुचित प्रकार केला होता ज्या प्रकारे त्यामुळे तिला त्याचं फळ म्हणून अशा प्रकारची दोन मुलं तिला मिळणार होती.
आणि त्याला अनुरूप असे आत्मे अर्थात आवश्यक होते. आणि ते ह्या शापवाणीप्रमाणे हे 2 अनुचित असे जीव जे आहेत ते त्या ठिकाणी अवतरणी झाले. असं म्हणतात की प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये जेव्हा त्या स्त्रीमध्ये गर्भधारणा होत असते त्यावेळेस वेगवेगळे आत्मे घोटाळत असतात, कारण त्यांना शरीर पाहिजे असतं. अर्थात प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असतो, प्रत्येकाला वेगवेगळे भोग भोगायचे असतात, परंतु ज्या प्रकारचा त्याला भोग भोगायचा असतो त्या प्रकारचं शरीर त्याला पाहिजे असतं आणि त्या प्रकारचं शरीर मिळवण्यासाठी ते घोटाळत असतात असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून गर्भधारणा व्हायच्या आसपास किंवा गर्भधारणा झाल्यावर सुद्धा आत्मा प्रवेश करेपर्यंत अनेक आत्मे कोणीही त्याच्यात घुसण्याचा प्रयत्न करत असतात. तर म्हणून आपण नेहमीच गर्भवती स्त्रिया ज्या असतात त्या नेहमीच चांगल्या प्रकारची प्रार्थना करतात देवाची, अनेक काही गोष्टी चांगल्या करत असतात. का तर कुठलाही अनुचित आत्मा जो आहे तो तिच्या गर्भामध्ये प्रवेश करू नये म्हणून त्या प्रार्थना करत असतात किंवा प्रार्थना करायची असते असंही गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे. आणि खरोखर बघा किती उचित गोष्ट आहे की ज्या प्रकारचं कृत्य तिच्याकडून घडलं होतं दितीचं त्याला अनुसरून असेच जे 2 आत्मे पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाले. म्हणजे कशी लिंक जुळते बघा. आणि असं सर्व ठिकाणी लागू आहे. आणि त्या प्रकारे अर्थात हे दोघंही जण तिच्या गर्भामध्ये अवतीर्ण झाले. तिने त्यांना 100 वर्ष बाळगलं, कारण तिची इच्छा नव्हती की अशा प्रकारे माझे हे मुलं जन्माला व्हावीत, म्हणून तिने 100 वर्ष तो गर्भ ठेवला. अर्थात 100 वर्ष गर्भ ठेवल्याआधी त्या तेजामुळे सर्वत्र अंधार पसरला, सगळी लोकं घाबरली. अर्थात ब्रह्मदेवाने सांगितलं काळजी करू नका, हे सगळं होणारच होतं. जेव्हा ती त्या बालकांना जन्म देईल तेव्हा हे सगळं व्यवस्थित होईल. आणि त्याप्रमाणे घडलं की हे 2 बालकं जे आहेत त्यांचा जन्म 100 वर्षांनी का होईना परंतु झाला. दितीच्या उदरातून पहिल्यांदा बाहेर आला हिरण्याक्ष आणि नंतर बाहेर जो आला त्याचं नाव होतं हिरण्यकश्यपू. अर्थात हे नामकरण जे आहे ते ऋषींनी केलं, कश्यप ऋषींनी. अशा प्रकारे ही 2 जे आहेत ते असुर तिच्या पोटी जन्माला आले. हे जे असुर जन्माला आले, हे असुर जन्माला आल्यावरती पुढे काय झालं हे आता आपण ऐकूया आजच्या भागात. श्री राम समर्थ भाग क्रमांक 24. असुर जे आहेत ते अर्थात दितीच्या पोटी जन्माला आले आणि त्यांचं तेज खूप होतं, कारण शेवटी ते भगवंताचे पार्षद पण होते. जन्माला आल्यावरती अर्थात जन्माला येत असतानाच अनेक प्रकारच्या दुश्चिन्ह आलीच होती. सर्वत्र जे आहे अनेक दुश्चिन्ह लोकांना दिसली होती, अपशकुन प्रकट झाले होते. त्यामुळे लोकांना कल्पना आली होती, काही लोकांना वाटलं प्रलयच होतोय का, कारण प्रलयात जसं वातावरण होतं तसं सगळं झालं होतं. समुद्राच्या लाटा उसळल्या होत्या, काय नव्हतं झालं सांगा. आणि म्हणून काही लोकांना वाटलं प्रलय तर होत नाही ना, परंतु अर्थात प्रलय होणार नव्हता. आणि या दोघांनी अर्थात जन्म घ्यायची वेळ झाली होती आणि त्या प्रकारे त्यांनी जन्म जो आहे तो घेतला. त्यांचं शरीर जे होतं ते अतिशय, हा जो हिरण्याक्ष जो होता त्या हिरण्याक्षाचं शरीर जे आहे ते अतिशय प्रचंड होतं. जन्म झाल्या झाल्या त्याचं शरीर वाढत गेलं, अजिबात वेळ लागला नाही. दोघांचंही तीच परिस्थिती होती की जन्म झाल्या झाल्या त्यांनी शरीर विशाल असं धारण केलं, पर्वतासारखं शरीर केलं त्याने. त्यांचं मुकुटाचं टोक स्वर्गाला लागायचं. अर्थात त्यांनी अंगावरती बऱ्यापैकी सोनं घेतलेलं होतं, सोन्याने मढवून घेतलं होतं. आणि यथावकाश हा जो हिरण्याक्ष होता त्याने ब्रह्मदेवाकडून वरदानसुद्धा मिळवलं होतं. अर्थात तपश्चर्या वगैरे त्यांनी यथावकाश केली आणि ब्रह्मदेवाकडून त्यांनी काही वर प्राप्त करून घेतले होते. हिरण्यकश्यपूने सुद्धा ब्रह्मदेवाची प्रार्थना केली होती आणि काही वर जे आहेत ते त्यांनी मिळवले होते. आणि मग हे सगळं मिळवल्यानंतर अर्थात ते निर्भय झाले आणि हिरण्याक्ष जो आहे त्याने हातामध्ये गदा घेतली आणि त्याने विचार केला की आता माझ्याकडे इतके सगळे वर आहेत, माझी इतकी सगळी शक्ती आहे, तर आता या शक्तीचा वापर करायला पाहिजे. बघूया कोण आहे या
त्रिलोकामध्ये जो माझ्या या शक्तीचा मुकाबला करू शकेल. आणि म्हणून तो सर्वप्रथम स्वर्गलोकात गेला. अर्थात त्या ठिकाणी अर्थात इंद्र जो आहे तो लपून बसला होता. त्याच्याबरोबरच्या सगळ्या देवता लपून बसल्या होत्या. सर्वांना माहीत होते की हा बलवान आहे, म्हणून सगळे लपून बसले होते. तेव्हा तिथून तो दुसरीकडे गेला आणि तो अर्थात जलाशयामध्ये गेला, समुद्रामध्ये गेला. त्या ठिकाणी जेव्हा तो गेला तेव्हा पुढे जेव्हा तो खूप पुढे गेला तेव्हा विवाहपुरीमध्ये जेव्हा पोचला तिथे वरुणराज तिथे बसले होते. अर्थात वरुण देवता तिथे होती. त्याला तो म्हणाला की महाराज, मी आज तुमच्याकडे आलो आहे, मला युद्धाची भिक्षा घाला. अर्थात उपरोधाने म्हणाला की तुम्ही फार वीर आहात असं मी ऐकलं आहे. सगळं उपहासाने म्हणाला. तेव्हा आपण माझ्याशी युद्ध करावं. वरुणाला लक्षात आलं की हा माझा उपवास करतो, परंतु काय करणार तेही त्यांनी दाखवलं नाही की त्याला राग आला आहे. त्यांनी पण उपहासानेच त्याला सांगितलं, अरे बाबा युद्ध करायला हरकत नाही, पण तू फार पराक्रमी आहेस. तुझ्यासारख्या पराक्रमी व्यक्तीबरोबर मी युद्ध करू शकत नाही. तुझ्याशी युद्ध करेल अशी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे अर्थात भगवान. त्यांच्याशीच तू युद्ध करू शकतो. तू तिथे जरूर जा आणि त्यांच्याशी युद्ध केलं तर तुझं नक्कीच मला खात्री आहे की तू संतुष्ट होतील. आणि मनामध्ये अर्थात म्हणत होते की त्या ठिकाणी तू जाच जरूर. नक्कीच तिथे गेल्यावर तुला वीरशय्या मिळेल आणि कुत्रे तुला अर्थात खाऊन टाकतील. अशा प्रकारचे पण ते रागाने थोडंसं म्हणत होते. पण अर्थात हे सगळं त्यांना काहीही दैत्याला ऐकू येत नव्हतं. दैत्याला फक्त त्याची स्तुती ऐकू होती ती. आणि म्हणून दैत्य म्हणाला, सांग मला कुठे आहेत हे तुझे भगवंत, कुठे आहेत सांग, मी त्यांना भेटू इच्छितो. त्याच्यावरती वरुण देवता खूप आनंदित झाले. ते म्हणाले की तुला मी नक्की सांगतो कुठे आहेत ते, तो प्रश्न नाही आहे, परंतु बघ बाबा थोडासा सावध होऊन जा. तिथे जायचं काही साधी गोष्ट नाही आहे. कदाचित तुला मृत्यू येईल. हे त्यांनी थोडंसं त्याला वॉर्निंग दिली. नाही असं नाही, थोडी दया आली परत. परंतु त्याच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्याला इतका मत चढला होता की त्यांनी बाकी काही ऐकलं नाही. तो म्हणत होता, मला फक्त तुम्ही सांगा तुमचा परमेश्वर कुठे आहे, मी त्याच्याशी युद्ध करतो, बघा त्याला कसं करतो. अशा प्रकारे तो वल्गना करत होता. आणि अर्थात भगवंतांनी त्यावेळेस वराह अवतार धारण केला होता. पृथ्वी जी आहे ती रसातळाला गेली होती आणि तिला अर्थात वाचवण्यासाठी भगवंतांनी हा वराह अवतार धारण केला होता. आणि त्यांनी पृथ्वीला अर्थात आपल्या दाढेवर घेतलं होतं, आपल्या सुळ्यांवर घेतलं होतं आणि ते निघाले होते पृथ्वीला एका योग्य ठिकाणी ठेवायसाठी. आणि असे निघाले असतानाच समोरून हिरण्याक्ष राक्षस किंवा असुर आला. हिरण्याक्ष राक्षसाच्या हातामध्ये प्रचंड अशी ही गदा होती, सोन्याने मढवलेली. जेव्हा त्याने ह्या वराह रूपातील भगवंताला बघितलं तेव्हा तो त्यांना बघून हसायला लागला जोर जोरात आणि अतिशय कुत्सितपणे म्हणाला. बघा काय म्हणाला तो वराह भगवंताला. तो म्हणाला, अरे मूर्खा, इथे कुठे आलास तू? अरे माझ्या रस्त्यामध्ये काय उभा आहेस? रस्ता सोड. आणि हे काय पृथ्वीला तू काय ठेवलंस असं? छे 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 छे, पृथ्वीला तू घेऊन निघालास तू? अरे मी इथे उभा आहे, माझ्यासमोर तू या पृथ्वीला कुठेही नेऊ शकत नाहीस, लक्षात ठेव. तू इथेच तिला ठेव, बघ आता काय करतो मी ते. अशा प्रकारे त्यांनी त्या वराह भगवंताला सुद्धा उन्मत्तपणे संभाषण केलं. तो पुढे हेही म्हणाला की मला माहीत आहे की तुझ्यामध्ये काय फार बळ नाही आहे, फक्त तुझ्याकडे एकच गोष्ट आहे, तुझ्याकडे माया फार आहे. हे मला ऐकून माहिती आहे. तुझ्याकडे पुरुषार्थ नाहीच आहे. पण आता तुझी जी काय माया बी आहे ना, तिचं सगळं माझ्यासमोर काय चालणार नाही. बघायचं तर मला तुझी माया किती आहे आणि तुझ्यात काय शक्ती आहे. आज मी माझ्या सर्व बांधवांना, ज्यांना ज्यांना तू त्रास दिला असेल त्या सर्वांचा सूड उगवणार आहे तुझा वध करून, आणि सर्वांचा सूड मीच घेणार आहे. तेव्हा आता माझ्याशी लढायला तयार राहा. अशा प्रकारे त्यांनी वराहरूपी भगवंताला जे आहे ते कठोर शब्दाने त्यांचं
निर्भत्सना केली. पृथ्वी तर अर्थात भगवंताच्या दाढेवरती होती, सुळ्यांवरती होती. पृथ्वी स्वतः भयभीत झाली होती की काय होणार आता माहीत नाही. एकीकडे भगवंताच्या सुळ्यांवर मी बसले आहे, माझ्यावरती अनेक काही इतर गोष्टी आहेत, आणि इथे समोर हा दैत्य उभा आहे जो ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला आहे. आता काय होणार माझं याची तिला काळजी लागली. अर्थात भगवंताने हे सगळं ऐकलं आणि भगवंतानी त्याला कुठलंही उत्तर दिलं नाही. त्या क्षणी त्यांनी विचार केला की आपल्याकडे पृथ्वी आहे, तिला आपण पहिल्यांदा स्थापित करूया आणि मग याचा समाचार काय घ्यायचं तर घेऊया. आणि भगवंत तिथून सरळ न थांबता पुढे गेले. आणि अर्थात त्याच्या मागे हा दैत्य लागला. दैत्याला वाटलं भगवंत घाबरले, त्याला अजून चेव आला आणि तो त्याच्या मागे निघाला आणि म्हणाला, काय मला माहीतच होतं तुझ्यात काही दम नाही आहे, खरंच तू पळपुटाच आहेस, फक्त तुझी ही जी काय माईक शक्ती आहे ना ह्याच्या जोरावर तू आजपर्यंत लोकांना स्वतःला तू भगवंत म्हणून घेतलंयस, पण तुझा आज मी पर्दाफाश करतो. अशा प्रकारे तो काय काय वल्गना करत होता. भगवंत काहीही न बोलता पुढे गेले आणि त्यांनी पृथ्वीला एका सुरक्षित ठिकाणी स्थापित केलं. आणि त्यावेळेस अर्थात आपली शक्ती जी आहे त्या ठिकाणी त्यांनी थोडीशी ठेवली, कारण पृथ्वी परत कुठे हलू नये परत येईपर्यंत, म्हणून आपली शक्ती त्या पृथ्वीच्या ठिकाणी आपली स्थापित केली काही भाग. हे जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेस ब्रह्मदेव तिकडनं बघत होते. ब्रह्मदेवाने बघितलं की हे सगळं चालू आहे तरी भगवंतांनी शांतपणे ही पृथ्वी जी आहे ती सुरक्षित ठिकाणी ठेवली. ब्रह्मदेवांनी त्याची स्तुती केली या गोष्टीची आणि देवतांनी पुष्पवृष्टी पण केली. हे एकीकडे होतं आहे आणि हिरण्याक्ष बघतो की काय चाललं आहे की काही देवता याच्यावर पुष्पवृष्टी करतायत. माझ्यासारखा इथे महान योद्धा असताना ह्या पळपुट्या वराहावरती पुष्पवृष्टी होते. त्याला फार राग आला आणि भगवंत नेमके त्याच वेळेस म्हणाले की खरं पाहिलं तर तू मगाचपासून मला काय काय म्हणतोयस खरा, पण ते अतिशय बरोबर आहे रे. तुझ्यासारखा पराक्रमी पुरुष मीच बघितला नाही आहे. तू अतिशय बरोबर ओळखलंस की माझ्याकडे फक्त मायावी शक्ती आहे, बाकी काय आहे माझ्याकडे. तुझ्यासारख्या अद्वितीय वीरासमोर मी काय युद्ध करणार. माझी पात्रता तुझ्यासमोर उभे राहण्याची पण नाही. युद्ध करणं फार लांबचा भाग आहे. तू फार मोठा वीर आहेस, तेव्हा तू एक काम कर, वेळ न दवडता माझ्याशी युद्धाला सुरुवात कर आणि तुझी जी काही इच्छा आहे की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुझ्या अनेक बांधवांचा वध केला आहे किंवा त्रास दिला आहे, मी स्वतःला भगवंत म्हणून घेतो, जे चुकीचं आहे हे सगळं तुला खोडून काढायचं आहे आणि म्हणून तू लवकरात लवकर माझ्याशी युद्ध सुरू कर आणि तुझी प्रतिज्ञा पूर्ण कर. अशा प्रकारे भगवंताने त्याला एक प्रकारे फूसच दिली. हे ऐकल्यावर त्याला अजून जास्त राग आला की मला म्हणतात माझ्याशी युद्ध कर, खरं पाहिलं तर हे पळपुटे आहेत, पळून पण गेले आणि आता मला सांगतात की तू मग तुझी प्रतिज्ञा पूर्ण कर, तू माझ्याशी युद्ध कर. या भगवंताची काय ती प्राज्ञा. पशुरूपामध्ये एक तो उभा आहे, वराह रूपामध्ये तुच्छ उभा आहे आणि मला असं म्हणतो. अर्थात त्याला खूप राग आला आणि भगवंताला माहीत होतं की मी जेव्हा अशा प्रकारचे उद्गार काढेन तेव्हा नक्कीच या असुराला प्रचंड राग येईल आणि हेच भगवंताला पाहिजे होतं. शेवटी असं म्हणलंच आहे ना की युद्धामध्ये सुद्धा जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत. हा तर सगळ्या ठिकाणचाच नियम आहे. तुम्हाला युद्धामध्ये जिंकायचं असेल, तुम्हाला खेळामध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला अतिशय शांतपणे खेळायला पाहिजे. तुमचा संयम जो आहे तो असला पाहिजे, संयमानेच खेळलं पाहिजे. आणि ज्या मनुष्याचा संयम सुटतो त्याची हार निश्चित आहे, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमचा संयम आहे तोपर्यंत तुम्ही खेळ व्यवस्थित खेळू शकता. कुठलाही खेळ असो, तो युद्ध असो किंवा अजून काय असो, तुमचा संयम फार महत्त्वाचा आहे. संयम सुटला की संपला विषय. आणि संयम सुटला की माणसाकडून चूक पण होते. हे आणि चूकच होण्याची, जसं चेस खेळताना आपल्याला माहिती आहे की चेस म्हणजे बुद्धिबळ. बुद्धिबळसुद्धा गेम ऑफ पेशन्स आहे की ज्यामध्ये समोरचा व्यक्ती कधीच चूक करते एवढंच बघायचं आहे. बाकी तो जोपर्यंत व्यवस्थित खेळतो तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही. समोरची व्यक्ती
आपण चूक कधी करतो याची वाट बघत असतो. तो आपल्या चुकांची वाट बघतो आणि आपण त्याच्या चुकांची वाट बघायची. म्हणजे बाकी युद्ध जे काय असतं ते त्याला काय अर्थ नसतो. आणि जेव्हा चूक घडते आणि पहिल्या व्यक्तीला लक्षात येतं तेव्हा तो तिथून आत घुसतो. हे जसं बुद्धिबळामध्ये आहे तोच नियम सगळ्या ठिकाणी. म्हणून बुद्धिबळ खेळावं असं म्हणलं. बुद्धिबळ जर आपण खेळायला शिकलात तर खरोखर ह्या गोष्टी आपल्याला काही शिकायला मिळतील आणि पेशन्स कसे ठेवायचे असतात ते शिकावं. एका जागी बसूनच सगळं फक्त न बोलता, एक अक्षर बोलायचं नाही, काही करायचं नाही, फक्त विचार करायचा शांतपणे की समोरचा माणूस आता काय करू शकतो, त्यांनी काय केलं तर मी काय केलं पाहिजे. कुठेही तुमचा संयम सुटता कामा नये. हे बुद्धिबळ आहे. खरंच खूप चांगला खेळ आहे. खेळला असाल तर प्रश्न नाही, माहीतच असेल. आणि हा प्रत्येक जो आहे गोष्टीचा नियम आहे की संयम ठेवून तुम्ही गोष्ट करा. आणि या ठिकाणी सुद्धा भगवंतांनी काय केलं तर भगवंतांनी त्याचा जेव्हा उपहास केला तेव्हा त्याचा संयम सुटला. म्हणजे पहिली चूक जी करायला नाही पाहिजे ती घडली. म्हणजे दैत्याचा संयमाचा भंग झाला. आणि भंग झाल्यावरती त्यांनी लगेच हातामध्ये त्याच्या जी गदा होती ती हातात घेतली आणि तो भगवंताच्या अंगावर धावून आला. क्रोधाने तो लाल लाल झाला होता, दात ओठ चावत होता. क्रोधाने तो उस्सासे टाकत होता. गदा आपली स्वतःच्या शरीराभोवती फिरवत होता आणि ती फिरवत फिरवतच तो पुढे आला आणि त्यांनी अर्थात भगवंताच्या मस्तकावर आपल्या गदेचा प्रहार केला. भगवंतांनी सुद्धा अर्थात त्यांच्याकडे सुद्धा गदा होतीच. त्यांनी सुद्धा आपली गदा जी आहे ती त्याच्या दिशेने फिरवली. गदेवर गदा आपटली आणि गंमत घडली की गदेवर गदा आपटली आणि भगवंताच्या हातातली गदा जी आहे ती खाली पडली, निसटली. आणि अर्थात ही भगवंताच्या हातातली गदा निसटल्यावरती दैत्याला चेव आला. तो म्हणाला काय माझा पराक्रम आहे, वा 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 वा. माझ्या हातातली गदा जेव्हा त्या भगवंताच्या गदेला लागली, भगवंताच्या हातातली गदाच पडून गेली. काय हा माझा थोर पराक्रम. अर्थात भगवंताची ती लीला होती त्याला कुठे माहीत होतं. त्याला फार त्याचा आनंद झाला आणि मग त्या आनंदामध्ये तो म्हणाला भगवंताला की गदा तू उचल, मी तुझ्यावर प्रहार करणार नाही. त्याने औदार्य दाखवलं भगवंतावरती. नाही तुम्ही गदा उचला तोपर्यंत मी तुमच्यावर प्रहार करणार नाही. अर्थात भगवंताला सुद्धा गंमत वाटली की भले गर्वाने का होईना पण थोडासा तरी याला धर्म आठवला की निशस्त्र माणसावर शस्त्र चालवू नये युद्धात, धर्मयुद्धामध्ये. हा जो काही नियम आहे निदान उपहासाने का होईना परंतु हा पाळतोय आणि मला म्हणतोय गदा उचल, मी तुझ्याशी युद्ध मग करीन. भगवंताला जरा गंमत वाटते. अर्थात भगवंताने त्याची दाद दिली. ते म्हणाले खरंच तू केवळ शौर्यवान नाही आहेस तर तू धर्म पण पाळतोस रे, किती चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे भगवंत म्हणाले आणि अर्थात परत त्यांनी ती गदा हातामध्ये घेतली. ही सगळी भगवंताची लीला चालू होती. आणि अर्थात या गोष्टीला हिरण्यक्ष पूर्णपणे अनभिज्ञ होता. हिरण्यक्षाने हातामध्ये गदा घेतली आणि भगवंताशी युद्ध सुरू केलं. भगवंतानी पण त्याच्याशी युद्ध सुरू केलं. दोघंही एकमेकाच्या शरीरावरती जे आहेत ते प्रहार करत होते. वेगवेगळ्या प्रकारे गदा फिरवत होते, गोल गोल फिरत होते. जसं युद्ध करतात त्या प्रकारे युद्ध चालू होतं. दोघांचं युद्ध चालू होतं. युद्ध बघायला ब्रह्मदेव स्वतः, सर्व ऋषीमुनी आणि इतर सगळं चराचर तिथे जमा झालं की कशा प्रकारचं हे युद्ध होतं आहे भगवंताबरोबर. दैत्य अर्थात शूर होता. भगवंताने अर्थात आपल्या मायेचा आश्रय कधी घेतला हे कोणाला समजलं नाही. जेव्हा युद्ध सुरू होतं दोन योद्ध्यांचं तेव्हा दोघंही योद्धे अर्थात जखमी होतात. जर दोघंही पराक्रमी असतील तर एकमेकावर वार करतात आणि दोघंही जखमी होतात. हा तर युद्धाचा नियमच आहे. त्याप्रमाणे दैत्य जखमी झालाच होता कारण भगवंताच्या गदेचे काही वार त्याला लागले होते. त्यामुळे त्याच्या शरीरातून रक्त येत होतं. परंतु गमतीची गोष्ट अशी की भगवंताच्या शरीरावर जे प्रहार झाले होते त्यामुळे भगवंताच्या शरीरातून पण रक्तप्रवाह यायला लागला होता. अर्थात ती भगवंताची माया होती. परंतु ते दैत्याला कुठे माहीत होतं. भगवंताच्या शरीरातून रक्ताची धार लागल्यावरती त्यालासुद्धा वाटलं काय माझी शक्ती आहे, वा 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 वा. भगवंत घायाळ झाले आणि मग तो अजून जोरात युद्ध करायला लागला. अशा प्रकारे दोघांचं घनघोर युद्ध चालू आहे आणि दोघांच्याही शरीरातून
रुधिर वाहत आहे, रक्त वाहत आहे, अर्थात दैत्याच्या शरीरातून खरोखर वाहत होतं, कारण भगवंताच्या प्रहाराने त्याच्या शरीराला क्षती पोचत होती आणि हिरण्याक्षाच्या प्रहाराने भगवंताला कुठलीही क्षती पोचत नव्हती, तरी पण हा रक्ताचा प्रवाह मात्र चालू होता. हा फरक होता, ही माया होती. आणि अशा प्रकारे दोघांचं युद्ध चालू आहे. त्रैलोक्य जमा झालं आहे युद्ध बघायला. ब्रह्मदेवसुद्धा तिथे हे युद्ध बघत होते. आणि बघता बघता ब्रह्मदेव हळूच म्हणाले भगवंताला, देवा, हा जो दैत्य आहे याने माझ्याकडून अनेक वर मिळवलेत आणि म्हणून हा खूप प्रबल झाला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भगवंता, याला तुम्ही जास्त वेळ देऊ नका, याच्याशी जास्त खेळू पण नका. मला माहिती आहे आपण याचं सहज वध करू शकाल, पण आपण करत नाही आहात. आपण त्याच्याशी थोडंसं खेळताय असं मला वाटतं. त्याला खेळवतात, तुमची माया आहे हे मला लक्षात येते. पण भगवंता, आपण हे असं करू नका. त्याचं कारण एक तर तो दैत्य आहे, त्याच्याकडे माझे बरेचसे वर आहेत, त्या वरामुळे त्याला काही शक्ती प्राप्त झाल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळ व्हायला आलेली. बघा, हा मुद्दा परत एकदा आला. दितीच्या कथेमध्ये आपण ऐकलं होतं संध्याकाळी काय असतं ते. आणि आता ब्रह्मदेव पण भगवंताला तेच सांगतात की देवा, आता संध्याकाळ होत आली आहे, सूर्यास्त होण्याची वेळ जवळ आली आहे. आणि अर्थात संध्याकाळची वेळ ही आपल्याला माहिती आहे कशा प्रकारची वेळ आहे. या सगळ्या असुर लोकांची शक्ती दुप्पट होते, त्यांची शक्ती वाढत जाते जसं जसं सूर्य मावळेल. सूर्य असताना त्याची शक्ती प्रचंड वाढते, मध्यरात्री तर महाप्रचंड असते. म्हणून आता सूर्यास्त व्हायची वेळ जवळ आली आहे, संध्याकाळ होत आहे, तेव्हा आपण आता त्वरा करा आणि या असुराचा वध करा. जास्त कालावधी याला देऊ नका, हे ब्रह्मदेवानी सांगितलं. भगवंताला हा सल्ला भगवंतानी तो ऐकला. अर्थात संध्याकाळी खरोखर असुर शक्ती ज्या आहेत त्या अशा प्रकारे सर्वत्रच प्रगट होत असतात, कमी अधिक प्रमाणामध्ये. आणि म्हणूनच आपण संध्याकाळी जे आहे ते कुठली तरी प्रार्थना करावी, थोडाफार जप करावा. जे काय करायचं ते आपण संध्याकाळी जरूर एकदा करावी. कुठल्याही प्रकारची करा, मौन जप करा, काही प्रार्थना करा, काहीतरी थोडीफार तरी आपण संध्याकाळीसुद्धा एकदा करायला पाहिजे. कारण सूर्यास्तानंतर या सगळ्या शक्ती ज्या आहेत त्या असुरी शक्ती ज्या आहेत त्या प्रगट होत असतात आणि त्यांचा काही ना काहीतरी असर होण्याची शक्यता असते. म्हणून आपण या गोष्टी करणं आवश्यक आहे. अर्थात ब्रह्मदेवाने जेव्हा हे असं सांगितलं तेव्हा भगवंताला थोडंसं हसायला आलं. कारण ब्रह्मदेव म्हणतात हे सत्य होते, यात शंका नाही की संध्याकाळची वेळ झाली की असुर शक्ती प्रबळ होतात. ब्रह्मदेवांचे काही वर आहेत हे सगळं भगवंताला माहीतच होतं. आणि भगवंताला हे माहीत आहे हेही ब्रह्मदेवाला माहीत होतं. तरी पण ब्रह्मदेव असं म्हणतायत की अरे भगवंता, तू हे लक्षात ठेव, असं असं होणार आहे. ते आता या गोष्टीला काय म्हणायचं. भगवंत म्हणाले किती भोळे आहेत ब्रह्मदेव. अरे मला सगळं माहिती आहे, तरी पण हे मला सांगतायत की संध्याकाळ झाली आहे, तुम्ही लवकर वध करा, त्यांची शक्ती वाढेल वगैरे वगैरे. त्यांना हसायला आलं थोडंसं. अर्थात त्यांनी विचार हा केला की काही का असेल ना, पण ब्रह्मदेव मला प्रेमापोटीच सांगतायत ना, म्हणून ते थोडेसे हसले जरूर. परंतु त्यांनी ठरवलं की नाही, आता आपण ब्रह्मदेवाच्या सल्ल्यावर थोडंसं काम केलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते म्हणाले. त्यांनी फक्त मान जे आहे ते हलवली. काळजी करू नका, न बोलता त्यांनी सांगितलं काळजी करू नका. आणि अर्थात भगवंताचे हे सगळं बोलत असताना भगवंताच्या हातात जी गदा होती त्या गदेवरती हिरण्याक्षाची गदा येऊन आदळली आणि भगवंताची गदा परत एकदा पडली. भगवंताची गदा पडली की परत याला आनंद झाला. अरे काय माझी शक्ती आहे, काय माझी शक्ती आहे. अर्थात भगवंत हसत होते त्यावेळेस. भगवंतानी अर्थात गदेचा नाद सोडून दिला आणि आपलं अमोघ शक्ती जी होती ती म्हणजे सुदर्शन चक्र जे आहे त्याचं स्मरण केलं. सुदर्शन चक्र त्या ठिकाणी भगवंताच्या हातामध्ये प्रगट झालं. आणि लगेच देव म्हणायला लागले, भगवंता आता मात्र खरंच वेळ घालू नका, आपण आपल्या या चक्राचा उपयोग करा. असं सगळे देव जोरजोरात म्हणायला लागले. ते थोडेसे
अधीर झाले होते की कधी भगवंत वध करतात, आणि हे सगळं तो ऐकत होता दैत्य. त्यामुळे दैत्याला फार राग आला की जो तो म्हणतो माझा वध करा, काय लावलं आहे काय, मी काय असा वध होण्यासारखा आहे का, हा कोण तो वराह रूपातला भगवंत कोण आहे, हा काय माझा वध करण्याची गदा मी आत्ताच खाली पाडली, हा काय मला करणार आहे. अशा प्रकारे त्याला खूप राग आला आणि तो जोरजोरात ओरडायला लागला आणि म्हणाला तुमच्या या भगवंताला आता मी मारून टाकणार, त्याला भस्म करून टाकतो बघा तुमच्या समोर, असं म्हणत त्यांनी भगवंताच्या दिशेने चाल केली. भगवंत पण गंमत करत होते. भगवंत म्हणाले अरे ये 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 पुढे ये पुढे ये, इतक्या लांबून काय युद्ध करतोस, ही गदा घे आणि मला या गदेने मार. अर्थात त्यांनी ती गदा घेतली आणि भगवंताच्या दिशेने फेकली. महाकाय गदा होती, हिरण्याक्षाची महाकाय गदा होती, त्यांनी ते भगवंताच्या दिशेने हातातून फेकून दिली. अर्थात भगवंताने आपल्या हातातल्या सुदर्शन चक्राचा वापर केला आणि त्या गदेचे तुकडे केले, चूर्ण झालं त्या गदेचं. इतकी महाकाय गदा होती पण सुदर्शन चक्राच्या महिमा अपार, त्या गदेचं चूर्ण झालं. बघत राहिला हा की काय घडलंय. अर्थात तो दैत्य होता. त्यांनी लगेच दुसरं शस्त्र आणलं. त्यांनी एक त्रिशूल जे होतं अग्नीसारखं एक प्रज्वलित असं त्रिशूल त्यांनी आपल्या या शक्तीने एक निर्माण केलं आणि ते भगवंताच्या दिशेने सोडून दिलं. त्रिशूळ भगवंताच्या दिशेने आलं, परंतु भगवंताच्या हातामध्ये अमोघ शस्त्र होतं, ते म्हणजे सुदर्शन चक्र. अर्थात चक्राच्या फक्त स्पर्शानंतर त्या त्रिशूळाचे पण असंख्य तुकडे झाले. दुसरं शस्त्र पण वाया गेलं. तेव्हा त्याला प्रचंड राग आला आणि त्यांनी शस्त्राचा वापर न करता आपल्या हातातील शक्तीचा वापर करायचं ठरवलं आणि तो भगवंताच्या खूप निकट गेला. आणि अर्थात या गोष्टीची भगवंत वाट बघत होते. तो भगवंताच्या अत्यंत निकट गेला आणि त्याने आपला मूठ आवळली आणि भगवंताच्या विशाल अशा वक्षस्थळावर एक जोरदार ठोसा लगावला. त्याला वाटलं आता झालं, भगवंत संपला. त्यांनी भगवंतावर ठोसा मारला आणि दुसऱ्या क्षणी स्वतः अंतर्धान पावला. अर्थात भगवंताला त्या ठोशाने काय होण्याचा प्रश्न येत नव्हता. भगवंत किंचित हल्ले सुद्धा नाहीत त्या ठोशाने, परंतु दैत्य मात्र अंतर्धान पावला. दैत्याने विचार केला की आता आपण मायावी शक्तीचा थोडासा वापर करावा, कारण काय गदा टाकली काही झालं नाही, त्रिशूळ फेकलं त्याचं काही झालं नाही, त्याचा चुरा केला ह्यानी, मी एवढा मोठा ठोसा मारला तरी त्याला काही झालं नाही, जागेवरच उभा आहे. तेव्हा आता याला वेगळ्या प्रकारे युद्ध करून मारावं लागेल. आणि तो म्हणजे माझा अर्थात जी सर्व असुर दैत्यांची जी आवडती शक्ती असते ती म्हणजे ही आसुरी शक्ती, मायावी शक्ती जी असते तिचा त्याने अर्थात आश्रय घेतला आणि मायावी शक्तीचा वापर करायला सुरुवात केली. त्याची ही आसुरी शक्ती त्यांनी प्रगट केली आणि आसुरी शक्ती प्रगट केल्यावरती पहिलं काय घडलं असेल तर सगळ्या वातावरणामध्ये बदल घडला. इतक्या वेळ वातावरण तसं थोडं ठीकठाक होतं, परंतु अचानकपणे सर्वत्र प्रचंड वारे वाहायला लागले, सर्वत्र धूळ पसरली, सगळा अंधार पसरला, अज्ञात ठिकाणून सगळे ठिकाणून दगडांचा मारा व्हायला लागला, विजा चमकायला लागल्या, कडकडाट सुरू झाला मेघांचा, सगळे सूर्य चंद्र तारे सगळे झाकले गेले आणि आकाशामधून अचानकपणे वर्षाव सुरू झाला. कशाचा? पाण्याचा नव्हे तर रक्त, विष्ठा, मूत्र, हाडे, पू आणि केस अशा प्रकारचं घाणेरडे सगळे द्रव्य जे आहेत त्यांचा वर्षावरून सुरू झाला. आकाशामध्ये सर्वत्र मोठे मोठे पर्वत दिसायला लागले भयानक, पण त्या पर्वतामध्ये जागोजागी फक्त शस्त्र दिसत होती. अनेक राक्षसिणी त्या ठिकाणी प्रगट झाल्या होत्या, अक्राळ विक्राळ आणि नग्न. अतिकाय अशा त्या राक्षसिणी होत्या, त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ होतं. त्या सर्व मायावी राक्षसिणीच्या बरोबर प्रचंड त्यांचं पायदळ सुद्धा होतं. त्यांच्या सेनेमध्ये अनेक घोडेस्वार होते, रथ होते, हत्ती होते आणि हे सगळे मिळून मायावी सैनिक त्या राक्षसिणी ज्या आहेत त्या मारा मारा असा जोर जोरात ओरडत ज्या आहेत त्या चालून आल्या भगवंताच्या दिशेने. अशा प्रकारे भयानक अशी माया ह्या दैत्याने प्रगट केली. अशीच माया एका युद्धामध्ये दुसऱ्याही दैत्याने केली होती, नाही का?
जसं आपण पाहिलं की असं 2 वेळा घडलं आहे. त्रेतायुगामध्ये जेव्हा युद्ध झालं भगवंताबरोबर, लक्ष्मणाबरोबर जेव्हा पहिलं युद्ध झालं, त्यावेळेस इंद्रजित जो होता, इंद्राचा रावणाचा पुत्र, त्यांनी लक्ष्मणाशी लढत असताना अशीच माया केली आणि मायावी युद्ध त्यांनी केलं. त्यावेळेस तो आकाशात असायचा आणि कधी अदृश्य व्हायचा, कधी रथावर असायचा, कधी कुठे असायचा. अशी भयानक माया त्यांनी केली होती. मायावी युद्ध हा त्यांचा महत्त्वाचा भाग असतो आणि अशाच प्रकारचं एक मायावी युद्ध अर्थात महाभारतामध्ये पण घडलं होतं आणि ती मायावी युद्ध केलं होतं अर्थात घटोत्कोचाने. येस, घटोत्कोच हा सुद्धा भीमाचा पुत्र होता. अर्थात भीम आणि हिडिंबा राक्षसीन जी होती तिच्यापासून भीमाला जो पुत्र झाला होता तो होता घटोत्कोच. आणि घटोत्कोचाकडे दोन्ही प्रकारची शक्ती होती. एक म्हणजे भीमाचं जे देव शक्ती होती ती पण त्याच्यामध्ये होती आणि असुरांकडून म्हणजे त्याच्या आईकडून जी शक्ती मिळाली होती ती असुरी शक्ती ती पण त्याच्याकडे होती. त्यामुळे देवशक्ती आणि असुर शक्तीचा अतिशय असा वेगळ्या प्रकारचा हा एक संयोग होता आणि त्यातून घटोत्कोच निर्माण झाला होता. आणि त्याने सुद्धा अशाच प्रकारचे मायावी युद्ध कौरवांबरोबर सुरू केलं होतं आणि दे माय धरणी ठाय केलं होतं. कौरव सेना अक्षरशः पळून जायच्या मार्गावर होती. अशा प्रकारचं युद्ध त्याने पण केलं होतं. अर्थात ज्या ज्या गोष्टी घडत असतात किंवा घडलेल्या आहेत, भगवंताने जे सांगितले ते वाक्य सगळ्या ठिकाणी लागू आहे. ज्या ज्या गोष्टी घडतात आणि घडल्या जातात किंवा घडवल्या जातात त्याच्यामागे भगवंताची प्रेरणा असते. अशा प्रकारे सुद्धा जे युद्ध जेव्हा झालं घटोत्कोचाने केलं त्यामागे सुद्धा भगवंताचीच प्रेरणा होती. या ठिकाणी सुद्धा भगवंताचीच प्रेरणा होती की कर काय करतोस तू, का जेवढा करशील तेवढा मला पाहिजेच आहेत. तू जेवढ्या अनुचित गोष्टी करशील तेवढा तुझा मृत्यू लवकर होणार आहे. शिशुपालाला सुद्धा त्यांनी एक प्रकारे उद्युक्तच केलं होतं ना. एकामागे एक तो अपराध करत चालला होता, एकामागे एक तो दूषण देत होता, तरी भगवंत शांतच होते ना. त्यावेळेस अनेक लोक म्हणत होते की त्याला थांबवा, शिशुपाल काय हे करतोय. पांडव तर सुरुवातीलाच उठून उभे राहिले, म्हणाले हे काय बोलतोस, थांब. अर्जुनाने गांडीव धनुष्य हातात घेतलं, भीमाने गदा हातात घेतली. भगवंत म्हणाले काही बोलायचं नाही, काय करायचं ते त्याला करू दे. भगवंत शांत होते कारण भगवंताची इच्छा हीच होती की त्याचे 100 अपराध पूर्ण व्हावेत. त्याची इच्छाच ती होती की त्याने 100 अपराध जर कोणी मध्ये थांबवलं तर ह्याचे अपराध कसे पूर्ण होणार. उद्या भीमाने त्याशी युद्ध केलं तर अपराध कसे पूर्ण होणार, अर्जुनाने अडवलं तर अपराध कसे पूर्ण होणार. म्हणून भगवंताची इच्छा आणि प्रेरणा होती की त्यांनी अशा प्रकारे गोष्टी कराव्या आणि त्याप्रमाणेच तिथेही घडलं आणि या ठिकाणी सुद्धा असंच घडत होतं. मायावी युद्ध याने चालू केलं आणि मायावी युद्ध करत करत तो भगवंताच्या जवळ येऊ इच्छित होता. अर्थात मायावी युद्धाने भगवंतावर तर काही परिणाम झाला नाही, परंतु बाकी लोक घाबरली. चराचर जे आहे ते भयचकित झालं आणि त्यांना वाटलं आता आमचा विनाशच होणार आहे. जसं कौरव सैन्याला वाटलं होतं की आमचा आता विनाश होणार. सगळे धावत धावत गेले दुर्योधनाकडे, काही करा याला थांबवा, नाही तर आम्ही उद्यापासून आम्ही या युद्धात नसणार, शिल्लकच राहणार नाही. आणि दुर्योधन पण घाबरला होता. इतकं त्यांनी भयानक युद्ध केलं होतं. आणि या ठिकाणी पण हीच परिस्थिती झाली. सगळं चराचर घाबरलं या मायावी युद्धाने आणि भगवंताला म्हणाले, भगवंत आता आपण लवकर काहीतरी करा, नाही तर आमचं काय खरं नाही, आमचा मृत्यू अटल दिसतो. तेव्हा अर्थात भगवंतानी आपलं जे अमोघ शक्ती असलेलं चक्र आहे, सुदर्शन चक्र, या सुदर्शन चक्राला फक्त आज्ञा केली आणि सुदर्शन चक्र जस्ट पुढे गेलं आणि त्याच्या फक्त प्रभेमुळे सगळी माया समाप्त झाली एका क्षणात. सुदर्शन चक्राची एवढी प्रभा होती, एवढं त्याचं बळ होतं की फक्त सुदर्शन चक्राच्या या प्रभेमुळे संपूर्ण माया जी होती ती नष्ट झाली. सगळे नभ जे आहेत ते स्वच्छ झाले. सगळे आकाशामध्ये तारे दिसायला लागले, सगळे ग्रह दिसायला लागले, सगळं काही स्वच्छ झालं आणि ज्याला आपण म्हणतो की पूर्ववत सगळी स्थिती झाली. आणि अर्थात जगाने उसासा सोडला. जग म्हणाले बाबा युद्ध कधी संपेल ते संपो, परंतु एका महासंकटातून आम्ही आता वाचलो. अशा प्रकारे भगवंताने त्याची माया ही एका क्षणात नष्ट केली.
परंतु दैत्याला त्याच्याने काही फरक पडला नाही. दैत्याला इतकं होऊन काय अक्कल आली नाही की बाबा हे माझी इतकी मोठी माया एका क्षणात जर नष्ट करू शकतात तर हे माझा वध पण करू शकतील, असं त्याला काहीच वाटलं नाही. त्याला उलट राग आला. तो म्हणाला की आता भगवंताला काय जास्त वेळ ठेवून फायदा नाही, याला आता खलासच केलं पाहिजे. बघा उलटं होतं. लोक भगवंताला म्हणतात तुम्ही याला मारा, आणि भगवंत तर जेव्हा करायचं ते करणार होतेच. परंतु दैत्याला असं वाटलं की आता मी भगवंताला आत्तापर्यंत फार वेळ जिवंत ठेवलं, आता त्याला मारूनच टाकूया आपण, असा त्याने विचार केला. आणि तो भगवंताच्या जवळ आला त्याला मारण्यासाठी. आणि दैत्याला मारा असं बाकी लोक म्हणतात. भगवंता आता जास्त अंत पाहू नका, त्याला मारून टाका, लवकर मारा. भगवंत शांत उभे होते. दैत्य जवळ आला, आणि अर्थात दैत्य जेव्हा भगवंताच्या जवळ आला त्याला येऊ दिलं भगवंतानी. त्याच वेळेस दितीला अपशकुनाची चाहूल लागली. दितीला अपशकुन काय झाला तर तिचं शरीर कापायला लागलं आणि तिच्या स्तनामधून रक्त व्हायला लागलं. तिला लक्षात आलं की आता अघटित घडणार आहे, बहुतेक माझ्या मुलाचा आता भगवंत वधच करणार आहेत. तिची त्याला चाहूल लागली आणि खरंच ती गोष्ट घडणार होती. म्हणूनच तो भगवंताच्या जवळ गेला. जी भगवंताची इच्छा होती की याने माझ्या जवळ यावं, मग मी याचा वध करीन. आणि खरोखर तसं घडलं. तो अतिशय क्रोधाने भगवंताच्या जवळ गेला आणि भगवंताच्या शरीरावर त्यांनी प्रहार करायला हाताने सुरुवात केली. त्याला वाटलं मला आता शस्त्राची गरज काय, माझं इतकी शक्ती आहे की माझ्या फक्त वज्रमुठीने मी भगवंताचा चुराडा करेन. इतकं होऊन पण त्याला गर्व होता की माझी शक्ती फार आहे आणि माझ्या या फक्त वज्रशाली मुठीने मी भगवंताचा चक्काचूर करेन. म्हणून तो भगवंताच्या जवळ आला. भगवंताने त्याला येऊ दिलं. त्याने भरपूर काही प्रहार केले भगवंतावरती त्याचा चक्काचूर करण्यासाठी. अर्थात भगवंताला काहीही फरक पडला नाही. भगवंत शांतपणे उभे होते. आणि नंतर भरपूर प्रहार त्याने केले, भरपूर प्रकारचे लाथा मारल्या, भरपूर प्रकारचे वज्रमुठीसारखे बुक्क्या मारल्या. भगवंत निश्चल उभे होते. आणि नंतर मात्र भगवंतानी एकच क्षण फक्त वाट बघितली आणि दुसऱ्या क्षणी भगवंताने आपल्या हाताने फक्त एकच चापटी जी आहे, एकच प्रहार जो आहे तो त्याच्या कानाखाली दिला. आपण म्हणतो की कानाखाली वाजवली ना, अक्षरशः भगवंताने एकच त्याच्या कानपट्टीमध्ये एकच ठोसा मारला आणि तेवढा एकच ठोसा बास होता. जसं बॉक्सिंगमध्ये एखादा बॉक्सर असतो त्याचा एखादा फटका हुकमी असतो, तशा प्रकारचा जर फटका मारला तर समोरचा माणूस शीत होतो कधी कधी. तसं भगवंत हे अर्थात सर्वोत्तम बॉक्सर होते असं म्हणूया. भगवंताने फक्त एकच त्याच्या कानाखाली एकच प्रहार केला फक्त. आणि तेवढा एक प्रहार जो केला, ठोसा एक मारला, त्या प्रहारामुळे जो हिरण्याक्ष जो आहे त्याला गरगर व्हायला लागलं आणि त्याचे डोळे बघता बघता बाहेर आले. त्याचं शरीर बघता बघता छिन्न विछिन्न व्हायला लागलं या एका फटक्यामुळे. आणि तो एखादा विशाल वटवृक्ष जेव्हा प्रचंड हवेमुळे किंवा प्रचंड प्रलयामुळे जसा उपटून पडतो खाली, तशी त्याची परिस्थिती झाली. त्या एका प्रहारामुळे त्याचं जे आहे ते तोल गेला आणि तो जमिनीवरती पडला. अर्थात त्याचा मृत्यूच जो आहे तो होत होता. आणि अशा प्रकारे हिरण्याक्ष जो आहे तो फक्त भगवंताच्या एका ठोशामुळे जमिनीवर पडला आणि सर्व चराचर जे आहे ते बघायला लागले की कशा प्रकारे याचा मृत्यू होत आहे. दैत्यराजाला सुद्धा लक्षात आलं की आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. आणि अंतकाळी त्याला अर्थात बुद्धी झाली की हे जे काय घडलं ते चांगलंच घडलं आहे आणि भगवंताची हे लीला आहे. आणि मग त्याने भगवंताकडे बघितलं आणि आपलं शरीर सोडून दिलं. आणि अशा प्रकारे या दैत्याचा नाश झाला, भगवंताने केला. पण जेव्हा भगवंताने अशा प्रकारे त्याचा नाश केला त्यावेळेस सगळे जे जन होते, ब्रह्मदेव आणि इतर सगळे लोक, हे मात्र म्हणत होते की काय नशीबवान आहे हा, किती नशीबवान आहे की भगवंताच्या हस्ते याला मृत्यू आला. प्रत्यक्ष भगवंत आली, त्याला ठोसा मारला आणि नंतर त्याला मृत्यू आला. आणि त्याने भगवंताकडे बघत बघत आपलं शरीर जे आहे ते सोडून दिलं आनंदाने, कारण मुक्ती मिळणार होती. आणि अशा प्रकारे जे आहे ते भगवंताने त्याचा वध केला. म्हटल्याप्रमाणे त्याने हे केलं. आणि अर्थात ब्रह्मदेवाला माहीत होतं की एक भाग त्यांचा समाप्त होत आहे,
एकाचा वध आत्ता होत आहे आणि भगवंतांनी म्हणल्याप्रमाणे ही गोष्ट केली आहे आणि त्याचा वध केला आहे आणि अर्थात त्यामुळे तो आहे तो व्यवस्थित जिथे जायचा तिथेच जाणार आहे. आणि अशा प्रकारे सगळे देव जे आहेत त्या देवांनी अतिशय आनंदाने फुलांचा वर्षाव केला. यक्ष किन्नर वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायला लागले, नृत्य करायला लागले गंधर्व. अशा प्रकारे सर्वत्र आनंद झाला, कारण खूप मोठं संकट जे आहे हे टळलं होतं. देव तर म्हणाले, भगवंता खरोखर तू तुझं काम किती चोख केलं आहेस. तू जेव्हा जेव्हा अवतार घेतोस खरोखर विश्वाचं कल्याणच तू केलं आहेस. आणि ह्या अशा असाध्य दैत्याचा वध करणं हे कोणालाही शक्य नव्हतं, परंतु आपण लीलाया ह्याचा वध केला आणि आमच्यावरचं महान संकट जे आहे ते आपण टाळलंत. अशा प्रकारे देवसुद्धा भगवंताची स्तुती करायला लागले. अर्थात भगवंताला त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि भगवंत तिथून बघता बघता अंतर्धान पावले. भगवंतांनी त्याचं फक्त काम केलं आणि अर्थात ते तिथून निघून गेले, अंतर्धान पावले. त्यांच्या प्रत्येक अवताराचं जे काही प्रयोजन होतं ते प्रयोजन पूर्ण झाल्यावरती भगवंताने कधीही कुठेही वेळ घालवला नाही. आपलं इच्छित कार्य त्यांनी पार पाडल्यावरती त्यांनी लगेच जे आहे ते पुढे गमन केलेलं आहे. त्याप्रकारे यांनी या ठिकाणी पण असंच केलं. आणि अशा प्रकारे हे वराहरूप त्यांनी धारण केलं आणि अशा प्रकारे ही लीला त्यांच्या हातून घडली. ही अशा प्रकारची कथा जी आहे ती मैत्रेय मुनींच्या मुखातून जी आहे ती विदुराने ऐकली. आणि अर्थात ही कथा विदुराने ऐकल्यावर त्याला प्रचंड आनंद झाला. संवाद चालू आहे मैत्रेय आणि विदुरांचा. त्या संवादामध्येच ही कथा आलेली आहे. आणि ही कथा ऐकल्यावरती त्याला इतका आनंद झाला, त्याला भगवंताची परत एकदा आठवण झाली की काय माझे भगवंत आहेत, माझेच भगवंत आहेत हे, की ज्याने अशा अनेक लीला केलेल्या आहेत. आणि ही लीला जेव्हा त्यांनी सांगितली त्यावेळेस मैत्रेय मुनी जे आहेत त्यांनासुद्धा इतर भगवंताच्या काही दुसऱ्या लीला पाठवल्या. ते म्हणाले, अरे भगवंताच्या काय लीला सांगू तुला, मी तुला एक लीला सांगितली, मला दुसरी लीला भगवंताची आठवते. अशीच एक अजून एक लीला आहे भगवंताची. म्हणजे कुठली लीला आहे? अहो अजून एक लीला आहे, मी तुला नंतर सांगेन, परंतु त्याचं थोडंसं मी तुला स्मरण करून देतो. म्हणजे कुठली लीला आहे? म्हणे गजेंद्राची कथा आहे. गजेंद्राला कसा संकट निर्माण झालं होतं, मगरीने त्याला कसं पकडलं होतं आणि त्यावेळेस काय घडलं होतं. आणि त्यावेळेस जेव्हा त्याला कोणीही मदत करू शकत नव्हतं, त्याची शक्ती पण सगळी संपली होती आणि तो निराश झाला होता. आणि त्यावेळेस त्यांनी भगवंताचं स्मरण केलं होतं मनापासून. मनापासून त्यांनी भगवंताला हाक मारली होती. आणि भगवंताचं जे वैशिष्ट्य आहे की जेव्हा तुम्ही त्याला अनन्य भावाने हाक मारता तेव्हा भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतात. आणि त्यावेळेस पण भगवंताने हे केलं होतं. त्यावेळेस पण भगवंत त्याला प्रसन्न झाले होते आणि गजेंद्रावर त्याने कृपा केली होती. ही लीलासुद्धा मला आज आठवते आहे, परंतु अर्थात ती लीला मी तुला नंतर सांगेन. परंतु अशा भगवंताच्या अनेक लीला आहेत. आणि ही सुद्धा जी लीला आहे ही सुद्धा साधी लीला नाही आहे भगवंताची. या लीलेचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ते ऋषी जे आहेत ते म्हणाले की ही जी काही कथा तू ऐकतोयस त्या कथेचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, तेही ऐक. की ही जी कथा आहे वराह रूपामध्ये जे भगवंताने लीला केलेली आहे किंवा वराह रूप त्यांनी धारण कसं केलं, का केलं, केल्यानंतर काय केलं, हिरण्यक्षचं काय झालं, हे सगळं जे काही आहे ही संपूर्ण लीला जो मनुष्य ऐकतो किंवा सांगतो अशा दोन्ही व्यक्तींना प्रचंड पुण्य मिळतं. कारण या लीलेसाठी प्रचंड पुण्य आहे असं भागवतात स्पष्ट म्हणलं आहे की ही चरित्र कथा अत्यंत पुण्यप्रद आहे. परम पवित्र धन आणि यशाची प्राप्ती करून देणारं असं आहे हे चरित्र. अनेक कामनाची पूर्ती करण्याची शक्ती या कथेमध्ये आहे. म्हणून जे जे लोक हे अशी कथा ऐकतात
त्यांच्यावरती अर्थात भगवंताची कृपा होते. म्हणून ही कथा जरूर ऐकावी. आणि जी जी लोक ही कथा ऐकतात किंवा इतरांना सांगतात त्यांच्या अनेक पापातून ते मुक्ती मिळवू शकतात. अनेक पापं कळत नकळत आपल्याकडून होतच असतात, पण या सर्व पापांपासून आपण मुक्त होऊ शकतो जर ही कथा आपण मनपूर्वक भक्तिभावनेने ऐकली असेल तर. हा भाग महत्त्वाचा आहे की भक्तिभावनेने ऐकायला पाहिजे. तर नक्कीच आपली अनेक पापं जी आहेत त्या पापातून आपण पुढे निघू शकतो. ही पापं नष्ट होऊ शकतात. अशा प्रकारची फलश्रुती त्यांनी या अध्यायाच्या शेवटी सांगितली आहे. आणि या ठिकाणी ही वराह अवताराची जी कथा आहे ती या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री राम समर्थ. आता आपण या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया. जी काही सेवा आज घडली आहे ती सर्व सेवा महाराज आपल्या चरणी मी अर्पण करतो. तिचा स्वीकार करावा. आपल्या कृपेनेच झालेली आहे. परंतु कळत नकळत ही सेवा करत असताना जर माझ्याकडून जर कधी एखादी चूक घडली असेल तर मला क्षमा करावी आणि ह्या आमच्या सर्वांच्याच सेवेचा आपण स्वीकार करावा आणि अशाच प्रकारची सेवा आमच्याकडून आपण करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. तर स्वीकार करावा. श्री राम समर्थ.